आणि विशेष करून आता शेवटच्या उद्गाराकडे आपण जाणार आहोत, 7वा उद्गार. आणि पहा काय म्हटलेलं आहे, लूक 23 आणि वचन 46. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, असे बोलून त्याने प्राण सोडला. पण त्याच्या अगोदर लूक जो आहे एक घटना नमूद करतो, आणि ती घटना जी आहे ती लूक 23 आणि वचन 45 मध्ये पाहायला भेटते, जिथं काहीतरी घडलेलं आहे जे अद्भुत आहे आणि ज्याच्यावर पण आपल्याला मनन करणं गरजेचं आहे. कारण प्रभूने आतापर्यंत जे शब्द उद्गारलेले आहे त्याचं लगेच चित्र त्या घटनेतून पाहायला भेटतं. आणि ते चित्र काय आहे जे आपल्याला पाहायला भेटतं लूक 23:45 मध्ये, पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटलेला आहे. मत्तई जो आहे तो हाच संदर्भ ख्रिस्ताच्या मृत्यू ज्या क्षणी झाला त्या क्षणाशी जोडतो आणि तो म्हणतो की ज्यावेळी प्रभूने मोठ्याने ओरडून आपला प्राण सोडला तेव्हा पहा, मत्तई 27 वचन 51, पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमी कापली म्हटलेला आहे. तो ख्रिस्ताचा तिथं प्राण सुद्धा इतका भयावह होता की सृष्टी सुद्धा कापलेली आहे. कारण महान निर्माण करता प्रभू त्या वेदनेतून गेलेला आहे. त्या वेदना सहन केलेल्या त्याने, ज्या वेदना आपण सहन करायला पाहिजे होत्या, ज्या आपण कधीच स्वतःच्या बळावर सहन करू शकलो नसतो, त्या प्रभूने सहन केलेल्या आहेत. आता मंदिराचा पडदा फाटणं काय याचं महत्व आहे, घटना लूक का मांडत आहे, मत्तई का या घटनेवर आपलं लक्ष केंद्रित करत आहे, त्याचं कारण आपल्याला ख्रिस्ताचं वधस्तंभावरील जाणं हे कार्य फलदायी झालेलं आहे त्यातून दिसून येतं. जुन्या करारामध्ये देवाने त्याची सहभागिता इस्रायल लोकांसोबत प्रस्थापित करण्यासाठी निवास मंडप दिला होता, माहितीये. आणि निवास मंडपामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बाहेरील अंगण, तिथं गंगाळ होतं, त्यानंतर थोडस पुढे गेल्यानंतर पवित्र स्थान होतं, आणि मग एक पडदा होता, आणि त्याच्या माग परम पवित्र स्थान होतं जिथं दयासन होतं, जिथं कोश होता परमेश्वर, असं म्हटलेलं आहे. बरोबर की नाही. याजक त्या परम पवित्र स्थानामध्ये नेहमी कधी जाऊ शकत नव्हता. देवाने फक्त एक वेळ नेमली होती, वर्षातून एकदा प्रायश्चित्ताच्या दिवशी तो महायाजक परम पवित्र स्थानात जाऊ शकत होता. आणि याजक ज्यावेळेस त्या निवासस्थानामध्ये प्रवेश करायचा त्यावेळेस त्याला मोठं दोरखंड बांधून त्याला पाठवण्यात यायचं. कारण जर याजक लवकर आला नाही तर त्याला बाहेर काढायला सुद्धा दुसरे जाऊ शकत नव्हते. जर तो मेला, जर चुकीच्या पद्धतीने मरण पावला तर त्याला त्या दोरखंडाने बाहेर ओढून काढायचे. कारण देव इतका पवित्र आहे, त्याच्या समोर पापी भ्रष्ट व्यक्ती कधीच उभं राहू शकत नाही. पण इथं काय घडत आहे, पडदा फाटणं हे किती अद्भुत आहे. काय सांगितलेलं आहे, मत्तई म्हणतो वरपासून खालपर्यंत फाटलेला आहे. वरपासून खालपर्यंत तुम्ही पाहिलं ते पडद्याचं चित्र दिसते बघा, तो अशा पद्धतीने फाटलेला आहे की त्याला आता तुम्ही थिगळं लावा, त्याला तुम्ही किती शिवण्याचा प्रयत्न केला तरी तो शिवणार नाही. आणि याचा अर्थ काय आहे, काय आहे याचा अर्थ? प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे पापी मनुष्याचा आता कृपेच्या सिंहासनापर्यंत मुक्त प्रवेश झालेला आहे. आता आम्हाला याजकाची गरज नाही दुसऱ्या, आता आम्हाला काहीतरी वेगळं करण्याची गरज नाही. आपल्यासाठी महायाजक स्वर्गात खऱ्या परम पवित्र स्थानात स्वतःचे रक्त घेऊन गेलेला आहे. एकदा त्याने अर्पण केलेला आहे, लोकांस पत्रकारांमध्ये सांगितलेलं आहे. आता ख्रिस्तामुळे आपल्याला सरळ प्रवेश आहे.
पडदा फाटला म्हटले आणि ख्रिस्ताचा मृत्यू झाला. हा पडदा माणसाने फाडला नाही, कारण वरपासून खालपर्यंत म्हटलेला आहे. हा पडदा स्वर्गातून देवाने फाडलेला आहे. ख्रिस्त जो एकमेव मध्यस्थ आहे, त्याद्वारे आता आपला देवासोबत समेट झालेला आहे. आता देव आपल्याकडे क्रोधाने पाहत नाही. देव आता आपल्याला झिडकारत नाही. जरी इस्रायल लोकांमध्ये ते निवास मंडप होता, तरी त्यांच्यामध्ये दुरावा नेहमी होता. त्यांना नेहमी अर्पणांची गरज होती. ते स्वतःहून देवाकडे जाऊ शकत नव्हते. त्यांना याजकाकडे जावं लागायचं. परंतु आता ख्रिस्तामध्ये मी पित्याकडे प्रार्थना करू शकतो, त्याला अब्बा आणि पिता म्हणून हाक मारू शकतो. हे कसं शक्य झालंय? कसं शक्य झालंय? तर ते आपल्याला ह्या शब्दात पाहायला भेटतं. प्रभू म्हणतो की हे बापा, जे नातं अगोदर तुटलेलं होतं, जिथं तो म्हटलं आहे देवा माझा त्याग तू का केलास, आता इथं पुन्हा ते नातं जोडलेलं आपल्याला पाहायला भेटतं. कारण त्याचं जे कार्य होतं प्रायश्चित्ताचं त्याने पूर्ण केलेलं आहे. सर्व नरक त्या 3 तासाच्या काळामध्ये त्याने सहन केलेला आहे आणि आपल्याला सहभागितेमध्ये, सार्वकालिक सहभागितेमध्ये तो घेऊन आलेला आहे. वचन 46 मध्ये पुढे तो काय म्हणतो पुन्हा, हे बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. लक्षात घ्या, ख्रिस्ताचा आत्मा त्याच्याकडून काढून घेण्यात आला नाही. आतापर्यंत या भूतलावर जो व्यक्ती मेलेला आहे त्याच्यातून त्याचा आत्मा काढून घेण्यात आलेला आहे. पण ख्रिस्त असा होता की जो म्हणतो की मी माझा आत्मा पित्या तुझ्याकडे सोपवित आहे. इथं ख्रिस्ताचा देव पण पाहायला भेटत आहे. हे केवळ देव करू शकतो जो जीवन देतो आणि जीवनही घेतो. ख्रिस्त काय म्हणतो योहान 10:17 मध्ये, मी आपला प्राण परत घेण्यासाठी देतो, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. हा उद्गार आपल्याला त्या 20व्याची सुद्धा आठवण करून देतो. तुम्हाला माहित आहे 20व्याची आठवण करून देतो. देवाने किती दिवसात निर्मिती केली बरं? आणि मग कितव्या दिवशी 20वा घेतला? बर, हा जो उद्गार आहे तारणाऱ्याचा, हा 7वा उद्गार आहे. आणि हा उद्गार त्या महान 20व्याची आठवण करून देत आहे, जो 20वा त्या एडन त्या निर्मितीच्या वेळी देवाने घेतला आणि श्वास ठेवलेला आहे की यस, जे काही केलं मी चांगलं आहे. पापामुळे झालेला दुरावा ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे पूर्ण झालेला आहे. तो म्हणतो की बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. धारणकर्त्याने प्राण सोडवण्यापूर्वीचा हा शेवटचा उद्गार आहे. तो क्रूसावर लटकत होता तेव्हा त्याचे ओठ 7 वेळा बोलण्यासाठी हललेले आहेत. 7 हा पूर्णतेचा आकडा आहे आणि 7 हा आकडा देवाने निर्मितीचं जे कार्य पूर्ण केलेलं आहे त्याची आठवण करून देत आहे. प्रत्येक वेळी देव म्हटला हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. म्हणून तुम्हाला माहित आहे त्या वधस्तंभावर त्या तारणाऱ्याने आपला आत्मा देवाकडे सोपविला. तिथं पण हेच उद्गार आले, हे चांगलं आहे. पूर्ण झालं आहे. खऱ्या त्या 20व्यामध्ये पुन्हा ख्रिस्त गेलेला आहे. खरा 20वा ख्रिस्तामध्ये आपल्याला मिळतो. हे आपल्याला सार्वकालिक सुरक्षेचं ठिकाण आहे. ख्रिस्त आपल्या मृत्यूनंतरही आपण ख्रिस्तात ठाई सुरक्षित आहोत. तोच ख्रिस्त काय म्हणतोय योहान 14 आणि वचन 2 मध्ये, माझे पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. योहान 6:37 मध्ये, पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार नाही. योहान 8:9 मध्ये, जे तू मला दिले आहेत त्यातून मी एकही हरवला नाही, असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून झालं. योहान 10:29 मध्ये, पित्याने मला जे दिले आहे ते सर्वाहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. वाव, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो. किती हा महान 20वा आहे. म्हणूनच तो तारणारा या भूतलावर असताना म्हटला, अहो कचरी ओ भारक्रांती जनो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला 20वा देईल.
ख्रिस्तामध्ये आता त्याच्यासोबतची घनिष्ठ सहभागिता पुन्हा प्रस्थापित झालेली आहे. ख्रिस्तामध्ये आपल्याला खरी शांती लाभलेली आहे. ख्रिस्त म्हणतो, जग देतं तशी मी तुम्हाला शांती देत नाही म्हणे. ही माझी शांती बुद्धी आणि सामर्थ्याच्या पलीकडची आहे. ती शांती तुम्हाला त्या दुःखामध्ये सुद्धा माझ्यावर विसंबून राहायला शिकवेल. ती शांती तुम्हाला मृत्यूमध्ये सुद्धा माझ्याकडे पाहायला शिकवेल. म्हणूनच स्तोत्रकर्ता दावीद स्तोत्र 23:4 मध्ये म्हणतो, मृत्यू छायेच्या दिरीतूनही मी जात असलो तरी कसल्या अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. ख्रिस्तामध्ये खरा विसावा आपल्याला मिळालेला आहे आणि म्हणूनच सर्व गौरव ख्रिस्ताद्वारे त्या गौरवी त्याला मिळतो.